नमस्कार मंडळी, माझं नाव रमाबाई भीमराव आंबेडकर. माझा जन्म त्या वनन गावात झाला, जिल्हा रत्नागिरी आणि तालुका दापोली. गाव जसं लहानच होतं म्हणा, पण आमची घरं कशी पहिल्या नियमाप्रमाणे, म्हणजेच गाव कुशाबाहेर. जास्ती लोकसंख्या नव्हती आणि जास्त घरही नव्हती, थोडीफारच घरं होती आणि त्यात आमचं एक घर. माझी माई रखमाई आणि बाप भिक्कू दुत्रे. मला 2 भावंड सुद्धा होती, शंकर आणि गौरा. माझा बा बांधावर हमाली करायला जायचा आणि रातच्याला घरी आला की भजन म्हणायचा. आम्ही पण माझ्या बाला भजनामध्ये साथ द्यायचो, टाळ्या वाजून. माझी माई रखमाई लय आजारी पडली, बिछाण्यातच पडून राहायची. मग घरातली समधी कामं मला करावी लागायची. धुणे, भांडी, गौऱ्या थापणं. माझ्या आईनं मला समधी कामं शिकवली होती. आमच्या आईनं आमच्यावर संस्कारही लई चांगले केले होते. थोड्या मोठ्याचा आदर करायचा, कोणाला वाईट वांगळ बोलायचं नाही, असे लय म्हणजे लय चांगले चांगले संस्कार माझ्या आईनं आमच्यावर केले होते. माझा बाप एक दिवशी असा दिस उजाडला, माझ्या माईचं लय म्हणजे लय दुखायला लागलं. बानं काकाला बोलून घेतलं आणि तेवढ्यात आमचा काका बी आला आणि मामा बी आला. आकीला बघून मामा लय रडू लागला. आईनं मला जवळ बोलवलं, माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला म्हणाली, रामे, या 2 लेकराला सांभाळ माय. माझे दिस जवळ आले आहेत. मला यमराज घ्यायला आलेला आहे. मला देवाचं बोलवणं आलेलं आहे, असं म्हणली आणि आईचा हात खाली पडला. आईच्या मृत्यूनं मला पोरकं केलं. नियतीने माझ्याकडला काळजाचा लचका तोडला. बाना आमच्या आईची अंतिमविधीची तयारी सुरू केली. दुःखात असतानाच, असं म्हणतात ना, संकट येताना कधी एकटे येत नाहीत. दुःखात असतानाच माझ्या बाला देखील लकवा झाला. त्याचे हातपाय लोळं पडलं. काय हलता चालता काय येईना, उठून बसता येईना, कामावर चालता येईना, चालता सुद्धा येईना. आता घरची पूर्ण जबाबदारी फक्त आणि फक्त माझ्यावर होती. मी गावात शेण गोळा करायला जायची, त्याच्या गवऱ्या बनवायची आणि ते विकायला जायची आणि तिथून त्या पैशावरून आल्यावर मी माझं घर चालवायची. बाला मी माझं झाडपाल्याचंच औषध द्यायची. बाचं हागणं मुतणं देखील जागेवरच होतं. मी बाचं हागणं मुतणं साफ करायची, बाला साफ करायची, आंघोळ घालायची. माझा बा मला म्हणायचा, रामे. माझ्या आई पण मला अशीच नाव धो घालायची ग. या वयात मला खेळणं सोडून या वयात मी माझ्या बाची आई झाले होते. बाचं सगळं सांभाळ करत होते. बाचंच नव्हे तर माझ्या 2 भावांचं, माझं आणि पुरं घरदाराचं. एक दिवशी बाचा आजार देखील